नमस्कार मित्रांनो, तुझं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिडी बायच्या नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे देवखेडच्या प्रमोशनसाठी. प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी सोबत लगेच टॅक्सी बुक केली, टॅक्सीत बसलो आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात करताच विदिन 5 मिनिटात लागलं भयंकर ट्रॅफिकला कसं तरी पार करत करत मी फायनली पोहोचलो जोशी बेडेकर कॉलेजला. आणि आपली सगळी मंडळी तिकडे आलीच होती, ऍक्टर, डिरेक्टर आणि अख्खी मठाची टीम आणि ही सगळी स्टुडंट्स मंडळी. मग काय, अंकुशदा म्हटल्यानंतर पोरांनी फरमाईश केली दादाला नाचायची. आणि मग बघा, खूप मजा केली पोरांनी. पण पोरं इतक्यावरच थांबली नाहीत. पोरांनी प्राजक्ताला सुद्धा नाचायची फरमाईश केली. आणि मग कॉलेजची पोरं म्हटल्यानंतर दुनियादारी तर आलीच. नक्कीच सुरेखाला त्यावेळी भयंकर उचका लागले असते. हे इतकं सगळं केल्यानंतर मी बोललो जरा झोपूया, कारण की परत आम्हाला कॉन्टेंट शूटसाठी जायचं होतं. कॉन्टेंट शूटला पोहोचलो. काही गमतीशीर कॉन्सेप्ट होत्या, त्या शूट केल्या. देवकेळी आपली सस्पेन्स आणि थ्रिलर सीन्स असल्यामुळे लाईट दादांनी काहीतरी गिमिक करायचं ठरवलं आणि त्यासोबत अजून एक स्क्रिप्ट आम्ही शूट केली. सकाळपासून शूट करत असल्यामुळे, प्रवास करत असल्यामुळे जाम थकायला झालेलो. फायनली घरी पोचलो. खूप झोप आली होती. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही अख्खा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि देवखेड बघितली नसेल तर लगेच जाऊन बघा मराठी C5 वर.